हेले अण्णांच्या उचापती, हेले अण्णांच्या उचापती. अगं अंजे कुठं लक्ष दिसतीस? अगं सॉरी समजलंच नाही. अगं माझी किती हाल झाले तुला समजलं नाही का? ती बघ ना कशी बघती. अरे तुला तर पाय याडच लागेल. अरे बघ ना बघ ना. ऐका ना इकडे या ना. अगं तुला माहिती का मला एका मुलीने रस्त्यात खूप त्रास दिला. रस्त्यात नव्हते तो इथं पोचला. हा पोचल्यानंतर तो पळून गेला. नाहीतर माझं. अगं काय बोलतेस? होय मी खूप घाबरले होते. मी जेव्हा घरी पोचले होते हा घरी पण आला होता पण मी याची आबरच मानू शकले नाही. तो एका बिल्डरचा मुलगा आकाश आहे. पप्पा आणि त्याचे पप्पा लहानपणीचे मित्र आहेत. अंजली त्यात काय एवढे? माफ करेंगे मिलेंगे उसे. अंजली रुक यहाँ मैं आई 5 मिनट में. अच्छा तू आकाश? हो मीच आकाश. परवा तूच होता ना अंजलीला रस्ता कुणीतरी त्रास दिला होता आणि? हो पण काय झालं? अरे काय नाही झालं पण ती परवा तू सहकार्य केल्यामुळे तिला आभार मानायचे. असं होय. त्यासाठी 2 मिनिटं येतोस का? चालतंय चला. अरे विकी भाई क्या धिंगाणा कर रहा है? लड़की पटाने आज यार. अरे क्या बहुत अंजली की तरफ बहुत. काय तुम्ही पुन्हा का बघताय? काय पण बोल नको. पोरीनं लाईन बिन मारत नाही. त्याला हुशार आहे तो शाळेत. खाल्लं पहिला आलाय. नाही तसं म्हणू नका. 100 पैकी 100 मार्क आहेत त्याला. खाल्लं का बरं? आता काय आम्ही दाजी म्हणाव का? तू काय पण म्हण आता. ते तुझा अरे नाही ते पोरींकडे नव्हता बघत. तो मास्तरनीकडे बघतो. त्याला आहे ना 100 पैकी 100 मार्क आहे. पोरगा लय हुशार आहे. ते पोरींकडे नाही बघत ते मॅडम कडे बघतो. लय हुशार आहे तो. ए बहुतेक तू आता आहे ना सगळ्या अख्ख्या शाळेचा दाजी होणार आहे आता. मॅडम पाठवतोय. आपला दाजी झालाय फिक्स. तुझा दाजी झाला? आपला दाजी. अंजली विकी तुझं काय चाललंय रे? काय आबाची सगळे धंदे बंद झाले. परिस्थिती लय अवघड झाली. पैसा संपला सगळा. अरे तुला सांगतो सिगरेट तर सोड. चहा प्यायला पण पैसे नाहीत. गाडीत पेट्रोल टाकायला पण पैसे नाहीत. लय अवघड झालं. काय सांगणार तुला? अरे सगळी नाव पाण्यात बुडाली बघ. लय अवघड झाले रे. अरे तुम्हारे अपने मिसर 700 रुपये पैसे दिए थे. खरे पण आता मरणाची वेळ आली. कसं काय करणार बरं? लय वाईट वाटतंय रे पण आता काय करणार? तुला सांगू का 2 नंबर धंदे करून काय नाही बघ. सगळं जाते. सगळं माती होऊन जाते. कुठेतरी काम बिम करावं लागणार आपल्याला. पर्याय नाही आता. अरे कष्टाचा पैसा तो कष्टाचाच असतो. कष्टाचाच पैसा टिकतो. आरामचा टिकत नाही. चल मग जशी त्याची मर्जी. एवढं मोठं डाग लागलाय. काम देईन कर कोण आपल्याला?
शंभो महादेवा, इथून पुढे चुका झालेल्या सगळ्या तुझ्या पदरी टाकतो. मला सुधारण्यासाठी सद्बुद्धी दे. हा नमस्कार. हां बोला बोला. हां हां हो हो नाही बोललो मी भाऊसाहेबांशी बोललो आहे. हो 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 समजलं का तुम्हाला ते? बर हां बर हां काय ठीक आहे हो हो अहो पण ते हां बर बर अहो वाईट झालं हो. हां ना आता काय करणार हो, परिस्थितीच आहे. हो किती आता एवढा उद्योग केला, मला कर्ज होणार नाही का? हो होणार ना कर्ज, असं कसं म्हणताय? अहो परिस्थिती वाईट आहे, बरोबर आहे. हो ठीक आहे आपण ठीक आहे आपण करू ना सहकार्य. हो 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 चालेल ठीक आहे. ओके हो 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 ठीक आहे. नमस्ते. या काय म्हणताय भाई? काय नाही अण्णा, अधिकाऱ्यांनी लय त्रास दिलाय. सगळे धंदे पाणी सर्व बंद झालेत. हो हो लय तारांबळ उडाली. समजलं फार तारांबळ चालली. सगळीकडे परिस्थिती वाईट आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, जे होत आहे ते चांगल्यासाठी होतं. काय असं यातनं मार्ग निघेल. आलं का लक्षात? चालेल अण्णा. हां काय सांगू, म्हणजे जसं एक म्हण आहे, जसे कर्म तसं फल. योगायोगानं दिवस जसे होते तसे परत चांगले येतील. काय ताणतणाव घ्यायची कारण नाही. बरोबर चालतंय ना अण्णा. अण्णा पोराला कामासाठी कंपनीत गेलतो घेऊन, पण काय लोक काम देखील द्याय नाहीत आता. त्यामुळं फार टेन्शन आलंय. अण्णा पोरगं वाम मार्गाला गेलंय. पण तुम्हाला माहित होतं, पण तुम्ही मला सांगितलं नाही अण्णा. पण तुमचं मन लय मोठं आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगणार होतो आणि काय गोष्टी कानावर घातल्या होत्या. पण काय करणार, आपलेच दात आणि आपलेच होत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे करायला नाही पाहिजे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना अण्णा. बाई मला माहीत आहे हो, असे दिवस कुणावर येऊ नयेत. पण सावरण्याला संधी आहे आता. मी तुम्हाला मागच्याच म्हटलं की अशा कॉलेजमधून खोडी चालू आहे. मुलं मुलींना छेडतायत, त्यांना त्रास देत आहेत. ह्या आपल्याच गावातल्या मुली आहेत. मी तुमच्या कानावर टाकलं होतं. होय पण आजची पोरं आहेत ना, त्याच्यामध्ये आपला विकी पण होता. हो का? आणि मला वाटतंय तुम्हाला आकाशने ही गोष्ट कानावर टाकली होती. हो हो बरोबर आहे ना? आलेले दिवस तर काढावंच लागतात. पण नशिबाला दोष देऊन काय फायदा नाही. खरं आहे. नशीब घालवायची आता. काय नाही, चांगली संधी आहे. काय टेन्शन घेऊ नका. आणि सावरण्यासाठी आता हीच संधी आहे. ठीक आहे ना. चला, धन्यवाद.
हाँ हाँ हाँ, मुझे पता चला है अभी। हाँ हाँ, अभी भाई ने तो अपने गुनाह से तौबा कर लिया है। हाँ हाँ हाँ, अभी ना किसी को तो धंधा संभालना पड़ेगा। अभी इस दुनिया का एक ही भाई, फिरोज भाई। समझे? फिरोज भाई कुठं असेल बरं, त्याचा तर काटाच जिरवतो. हे बाळा, फिरोज भाईला बघितलं का रे? धंदे चालवायला सोडा म्हणतोय ना तुम्हाला. मस्ती येते का धंदे चालवायला? हो साहेब, सोडा म्हणतोय ना. सोडा म्हणतोय ना. सोडा तुम्ही. सोडा मला. हो साहेब, अरे चल बे. आमचे केलाकर प्रोडक्शन प्रस्तुत झेले अण्णांच्या उचापाती या वेब सिरीजला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा.